नमस्कार मित्रांनो, आज आपण नूडल्स बनवूया। सगळ्यात आधी मी नूडल्स मोकळे करून घेतले आहे एका कोपऱ्यात आणि एका गंजात, स्टीलच्या गंजात मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाणी चांगलं असं उकळलं गेलं पाहिजे। त्यानंतर त्यात मी पाणी उकळल्यानंतर मीठ आणि तेल टाकलेलं आहे। मिठामुळे त्याला थोडी चव येईल आणि तेलामुळे ते एकमेकांना चिटकणार नाही। आता हे चांगले फुल गॅसवर शिजू द्यायचे। पाणी उकळलेलं असल्यामुळे लवकर शिजतात नूडल्स। आता हे चेक करण्यासाठी मी एक नूडल तोडून पाहिल। हे 75% कुक करून घ्यायचं, जास्त नाही शिजवायचे ते, नाहीतर ते त्याचा गाठा होतो असा नूडल्स करताना। आता मी एका चाळणीत हे झारून घेतले आणि आता अजून कुक होऊ नये म्हणून त्यात साधा थंड पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे याची कुकिंग प्रोसेस बंद होते। आता एका ताटात मी भाज्या चिरून घेतल्या आहेत। सगळ्यात पहिले कांदा, गाजर, शिमला मिर्च आणि पत्ताकोबी अशा मी भाज्या घेतलेल्या आहेत आणि एका लोखंडाच्या कढईत, जमलं तर लोखंडाचीच कढई घ्यायची, त्यात मी तेल घेतलेलं आहे। आता एका खलबत्त्यात मी लसूण आणि अद्रकची पेस्ट कुटून घेतलेली आहे। लसूण आणि अद्रकची पेस्ट ही नूडल्सच्या प्रमाणानुसार घ्यायची। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही, आवडत नसेल तर तुम्ही कमी पण घेऊ शकता। आता मी यात गरम तेल झाल्यानंतर यात मी लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली आणि ही थोडी याचा कच्चेपणा जाईपर्यंत मी होऊ दिलं। त्यानंतर मी यात आता कांदा टाकते। कांदा आणि सगळ्या भाज्या तुम्हाला जितक्या जास्त पतल्या चिरता येतात तितक्या पतल्या चिरायच्या। सगळ्यात आधी थोडा कांदा परतून घ्यायचा तेलात। त्यानंतर मी आता यात गाजर आणि शिमला मिर्च टाकते। भाज्यांचं प्रमाण कसं घ्यायचं तर त्यात पत्ताकोबी सगळ्यात जास्त घ्यायची, त्यानंतर गाजर घ्यायचे, त्यानंतर शिमला मिर्च आणि त्यानंतर कांदा, असं मी प्रमाण घेत असते। आता ह्यात मी थोडं मीठ टाकते। मीठ चवीनुसार टाकायचं, थोडं कमीच टाकायचं, कारण आपण नूडल्स शिजवतानाही टाकलेलं आहे आणि बाकीच्या सॉसेसमध्ये पण मीठ असतं। नंतर आपल्याला फायनल सगळं झाल्यानंतर चेक करता येतं। आता यात मी थोड्या भाज्या 5-10 मिनटं ते गाजर आणि शिमला मिर्च झाल्यानंतर मी आता पूर्ण पत्ताकोबी टाकून दिली आहे। आता हे सगळ्या भाज्या फुल गॅसवर चांगल्या परतून घ्यायच्या। आता मी यात याची नूडल्सची चव वाढवण्यासाठी मिरेपूड टाकत आहे। 2 ते 3 चिमूटभर मी मिरेपूड टाकलेली आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही थोडी कमी टाकू शकता, पण माझं असं सजेशन आहे की तुम्ही नक्की मिरेपूड टाकाच यात, आणि नूडल्सची चव अजून चांगली होते। अजून मी आता भाज्या ह्या शिजून घेतलेल्या आहेत, किंचित तशा कच्च्या राहू द्यायच्या, चांगले लागतात। आता यात मी सॉस टाकणार आहे सगळ्यात पहिले मी ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे। आता मी सोया सॉस टाकत आहे, डार्क सोया सॉस आहे हा। त्यानंतर मी आता यात 2 चमचे शेजवान चटणी टाकत आहे। यानी चव अजून चांगली होईल, कारण यात लसूण वगैरे पण असतो, छान लागतं। आता माझ्याकडे रेड चिली सॉस नसल्यामुळे मी त्यात टाकला नाही, पण तुम्ही नक्की टाका। त्यानंतर मी याच्यात टोमॅटो केचप टाकत आहे। हे सगळं मी अंदाजे टाकत आहे, चवीनुसार। आता हे सगळं कालवून घ्यायचं आणि त्यानंतर मी आता शिजलेले नूडल्स टाकले आणि हे चांगलं चमच्याने एकजीव करून घ्यायचं। हे सगळं फुल गॅसवर केलेलं आहे बरं मी। आता नूडल्स तुम्ही पाहू शकता की टेस्टी दिसत आहेत आणि रेडी आहेत। तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटद्वारे ही रेसिपी सांगाल। थँक्यू।